आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता YouTube वर. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी साड्यांची महाराणी. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. तूच स्वामिनी खरोखरी, तूच स्वामिनी खरोखरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. वैष्णोदेवी जम्मूपासून 36 मैल दूर असलेलं भारतातलं अतिशय गास्त ठिकाण. काश्मीर सारख्या भारतातल्या अतिरम्य प्रदेशात समुद्र सपाटीपासून 5200 फूट उंचावर वैष्णोदेवी नांदते. तिथून साऱ्या देशाच्या विशाल परिसरावर कृपादृष्टी ठेवतीये. प्रजापती कश्यपानं फार फार प्राचीन काळी सती सरोवर नावानं प्रसिद्ध असलेल्या सरोवराचं पाणी जवळच्या पर्वतरांगा फोडून वाहतं केलं आणि त्या सरोवरात लपून बसलेल्या दुष्ट असुरांचा वध करवला. पाणी वाहून गेल्यानं सुकलेल्या भूमीवर मग लोकवस्ती झाली आणि तो भाग काश्यपमीर, काश्यपानं भेद केलेल्या मीर म्हणजे पर्वताचा भाग, तो काश्मीर म्हणून ओळखला जाऊ लागला. ह्या लावण्यमय प्रदेशात शिवाजवळ राहावं अशी सतीची इच्छा होती. म्हणून शिवानं आपल्या त्रिशूळानं भूमीवर प्रहार केला आणि सती जळरूपानं या भूमीवरून आनंदानं खळखळत वाहू लागली. तिचं नाव वितस्ता, तिलाच झेलम म्हणतात. या नदीच्या पाण्यानं आणि जागोजाग असलेल्या निळ्या सरोवरांनी काश्मीरचं सौंदर्य शतगुणित केलं आहे. तिथे वैष्णोदेवीचा जय जयकार हवेवर सतत तरळत राहतो. वैष्णोदेवी या परिसराची जणू अधिष्ठात्री देवता आहे. तशी मूळची ही शारदेची भूमी. शारदा पीठ या नावानंच पौराणिक काळात काश्मीर मंडल ओळखलं जायचं. शिवाय श्रीनगर जवळची क्षीर भवानीही प्रसिद्ध आहे. प्रत्येक महिन्यात अष्टमीला तिथं देवीची यात्रा भरते. इथं देवीचं मंदिर एका कुंडात आहे. असं म्हणतात की कुणी अभक्ष्य भक्षण करून देवीच्या गर्भगृहात गेलं तर त्याचं मोठं नुकसान होतं आणि देशावर काही संकट आलं की कुंडातल्या पाण्याचा रंग बदलतो. या आख्यायिकांची सत्यता असत्यता कुणी पडताळून पाहिलीये, पण अशा समजुती अनेक देवस्थानांमध्ये आढळतात. त्या समजुतीभोवती घोटाळणारी पुष्कळ श्रद्धाळू मनही असतात. मात्र खरं देवतत्व त्या पलीकडे असतं याचं भान मात्र प्रत्येकानं ठेवायला हवं. वैष्णोदेवीच्या संबंधी अशा कथा नाहीत. कथा निर्माण झालेल्या आहेत त्या तिच्या अवतरणाच्या. ती हिमालयाच्या एका उंच पहाडावर कशी आली, कधी आली या संबंधीच्या कथा. एक कथा अशी आहे की पृथ्वीवर त्रेतायुगात जेव्हा रावण आणि खरदूषणासारख्या अनेक राक्षसांचे अत्याचार सुरू झाले तेव्हा आदिमायेची सर्व रूप, सर्व महाशक्ती एकत्र आल्या आणि त्यांनी आपापलं दिव्य तेज एकत्र करून एक सुंदर मुलगी निर्माण केली. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. ती निर्माण झाली आणि विचार करू लागली, कोण आहे मी, कशासाठी माझा जन्म झालाय,
काय आहे माझ्या आयुष्याचं ध्येय? तिनं साऱ्या महाशक्तींनाच विचारलं. माझा जन्म झाला तो काय म्हणून? का म्हणून मला निर्माण केलं तुम्ही? तू सज्जनांच्या रक्षणासाठी निर्माण झाली आहेस. तुझं काम आहे पृथ्वीवरच्या अन्यायाचा, अत्याचाराचा नाश करण्याचं आणि सदाचारी लोकांना दिलासा देण्याचं. पृथ्वीवर कुठं जाऊ मी? काय करू? भारतात दक्षिण समुद्राची मुलगी हो तू, सागरकन्या वैष्णवी. आणि मग दक्षिण सागराची मुलगी म्हणून वैष्णवी पृथ्वीवर आली. तिनं संत सज्जनांना दिलासा दिला, गरीब असहाय्य माणसांना अभय दिलं. तिचं नाव सागरानं ठेवलं होतं त्रिकुटा. त्या तरुण मुलीची कीर्ती सगळ्या दक्षिण भूमीवर पसरली होती. ती वयात आली आणि मनोमन तिनं रामाची पत्नी होण्याचा निश्चय केला. तिच्या ध्यानात केवळ राम, नित्य स्मरणात केवळ राम. ती मनानं अगदी राममय झाली. रामाचंच नाम जपत राहिली, त्याचीच स्तोत्र गात राहिली. सीतेला रावणानं लंकेत उचलून नेलं तेव्हा तिला शोधता शोधता वानर सेनेला बरोबर घेऊन राम समुद्रतटावर आले. तेव्हा तिथे ध्यान करत बसलेली त्रिकुटा त्यांना दिसली. त्यांना कुतूहल वाटलं. कोण आहेस तू? इतकं दिव्य तेज आहे तुझं, त्या अर्थी तू सामान्य मुलगी नाहीस. राम म्हणाले, मी रत्नाकराची मुलगी त्रिकुटा. तुमच्याशी लग्न व्हावं या इच्छेनं मी तुमचं ध्यान करतेय. राम संकोचले. त्यांचं एकपत्नी व्रत भंगणं शक्य नव्हतं. पण मग या निष्पाप मुलीचं काय? हे बघ, मी लंकेवर विजय मिळवून परत येईन आणि तुला अवश्य भेटीन. पण एक अट मात्र आहे माझी. ती कोणती? मी कोणत्याही रूपात तुझ्याकडे आलो तरी तू मला ओळखायला हवंस. मला ओळखलंस तर मी तुझ्याशी लग्न करीन, पण ओळखलं नाहीस तर मात्र. मला मान्य आहे. तुम्ही कोणत्याही वेशात या, कोणत्याही रूपात या, मी तुमची वाट पाहीन. राम लंकेकडे निघून गेले. भयंकर युद्धानंतर लंकाधीशाचा त्यांनी वध केला आणि ते पुन्हा अयोध्येकडे निघाले. सागर किनाऱ्यावर ते आले आणि त्यांना त्रिकुटेची आठवण झाली. मग त्यांनी एका वृद्ध साधूचा वेश घेतला आणि लक्ष्मणाला तसाच वेश देऊन ते त्रिकुटेकडे आले. पूर्वी ज्या रूपात त्रिकुटेनं रामानं पाहिलं होतं त्याच रूपाचं चिंतन ती करत राहिली. तिला रामाची वृद्ध साधूच्या वेशातली ओळख पटली नाही. तेव्हा आपलं मूळ रूप घेऊन राम तिला म्हणाले, तू मला ओळखलं नाहीस कुमारी, तेव्हा आता मी तुझ्याशी लग्न करण्याचं माझ्यावर बंधन नाही. पण तुझ्या निष्ठेनं आणि तपानं मी प्रसन्न झालो आहे. तू आता हिमालयात त्रिकुट पर्वतावर गुहेत जाऊन राहा. लांगूर वीर हा तुझी सेवा करीत तुझा द्वाररक्षक म्हणून राहील. त्रिकुटेनं रामांची म्हणजेच श्री विष्णूंची सूचना मानली आणि ती दक्षिण समुद्र तटावरून थेट उत्तरेत त्रिकुट पर्वतावर येऊन राहिली. तीच वैष्णवी देवी. युग बदलली पण देवीचा महिमा तसाच राहिला. भक्तांच्या मनातही तिच्या नामाचा गजर वाढतच राहिला. महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुतिदर्शन आम्ही आपल्याला घडवलं. ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. पार्श्वसंगीत चैतन्य अडकर. निर्मिती रोहन्स आय. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ. आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता YouTube वर. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.